नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कशा आहात सर्वजणी? आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर आणि सोपी अशी छोटीशी हँडबॅग घेऊन आली आहे. फक्त एक कापडाचा तुकडा घेतला आहे, पीस घेतला आहे आणि त्यापासून मी ती बनवली आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता ह्याचं माप सांगते मी तुम्हाला. 18 इंच बाय 13 इंच. 18 बाय 13 इंचाचं हे कापड मी घेतलेलं आहे. आतल्या बाजूने कॅनव्हास लावून चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे बरं का. आता 18 इंचाची इथून आपण त्याची घडी घालणार आहोत आणि ते 2.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत सरळ. तिथे सरळ लाईन मारून घ्यायची पहिले 2.5 इंचावर. ठीक आहे. 2.5 इंचावर झालं की खालच्या बाजूने 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे असं. आणि वरच्या बाजूने सुद्धा 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हा जो चौकोन आहे तो आपल्याला म्हणजे आयतकृती काढलेला आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे बरं का. असा हा चौकोन आहे ना, कापून घ्यायचा आहे. आणि अशीच हे मार्जिंग इकडे करायचं. इकडे 2.5 इंचावर, इकडे सुद्धा 2.5 इंचावर पहिल्यांदा सरळ लाईन मारून घ्यायची आहे. बघ 2.5 इंचावर मारायची आहे आणि सरळ लाईन पट्टीने मारून घ्या म्हणजे कापायला एकदम व्यवस्थित जाईल. आता अशा पद्धतीने आपण हे कापून घेणार आहोत. खूप सुंदर अशी ही बॅग बनते. छोटी बॅग आहे. कुठे आपल्या इकडे दुकानात वगैरे किंवा बाहेर पार्लरमध्ये वगैरे तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे कापून घेतलेलं आहे आणि असंच बाजू ही दुसरी बाजू पण आपण कापून घ्यायची आहे. आता माझे दोन्ही बाजू कापून झालेले आहेत. अशा पद्धतीने आपला हा पीस दिसतो. आता मी इथे बाहेरच्या बाजूला एक कप्पा पण केलेला आहे बरं का. त्यासाठी मी वरच्या बाजूने 2.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि तिथे लाईन मारून कापून घेतलं आहे आणि तिथे आता आपण चेन लावणार आहोत. म्हणजे आपला हा बाहेरचा कप्पा तयार होईल. अशा पद्धतीने इथे चेन लावून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने अस्तर लावायचं आहे बरं का. इथे चेन लावून झाली माझी. आता इथे आपण अस्तर लावणार आहोत. आता हे अस्तर कसं लावायचं बघा. खालच्या बाजूने असं दुमडून फक्त इथपर्यंतच आपण अस्तर लावणार आहोत. ठीक आहे. आणि चारी बाजूने शिवून घेणार आहोत. आता अस्तर लावून झाल्यावर बंद पण लावून घ्यायची आहेत आपल्याला. आता बंदाचं माप सांगते मी तुम्हाला. बंदाचं माप आहे बघा 16 इंच. 16 इंचाची मी 2 बंद घेतलेली आहेत. आता ते बंद कुठे लावायचे बघा. ह्या बाजूने की नाही आता ह्या बाजूने आपण 3.5 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि ह्या बाजूने सुद्धा 3.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आपल्याला. आणि इथे असे हे दोन्ही बंद शिवून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने दुसरा बंद पण आपण लावून घेणार आहोत. आता पहिले अस्तर लावून घ्यायचं आहे आणि मग बंद लावायचा. आता बंद समोरासमोर येण्यासाठी ह्या 2 बाजू अशा समोरासमोर ठेवायच्या आणि जिथे आपण पहिल्या ह्याला मार्किंग केलं आहे ना त्याच्यासमोरच दुसऱ्या बाजूला पण मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे बंद काय होतं, समोरासमोर येतात आपले. पहिल्यांदा आता अस्तर लावायचं आणि मग बंद लावून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मी चेनसुद्धा लावून घेतलेली आहे. ठीक आहे. आता चेनमध्ये ना आपण रनर घालून घेऊया. आता रनर घालून झालं आहे. आता ही बॅग आहे ना आपण उलटी करूया काय. म्हणजे आपल्याला उलट्या बाजूनेच पण शिवायचं आहे ना, बेस वगैरे तयार करायचा आहे. आता अशा पद्धतीने हा पीस तयार होतो.
आता हे काय करायचं, हे जे आपण छोटं पीस आहे चेनीची बाजू ती कडेची बाजू अशी एकावर एक ठेवून शिवून घ्यायची आहे आणि उरलेली चेन कापून घ्यायची आहे आणि शिवून झाल्यावर तिथे पायपिंग पण लगेच करून घ्यायची आहे बरं का. आणि मग ते शिवून झाल्यावर हे कोपरे पण शिवून घ्यायचे आहेत आणि त्याला सुद्धा आपण पायपिंग करून घेणार आहोत. सगळ्याला एकदम पायपिंग करायची आहे. बंद नीट व्यवस्थित आतमध्ये ढकलायचे, बंद शिवण्याचे ह्याच्यामध्ये आले नाही पाहिजे. आता माझं शिवून झाले आणि पायपिंग पण करून झालेली आहे. खूप सुंदर अशी ही बॅग दिसते आणि छोटीशी अशी छोटी आहे जराशी, पण छान आहे. तेव्हा आता मी तुम्हाला ही बॅग सरळ करून दाखवतो बघा. छान झाली आहे ना बॅग, एकदम अशी क्यूट दिसते बरं का. बघा हा बाहेरचा कप्पा आणि हा आतला कप्पा. हा बाहेरचा कप्पा आहे आपला. तुम्ही उरलेल्या ब्लाऊज पीस पासून सुद्धा हे पर्स बनवू शकता. आणि हा आतमधला कप्पा आहे. कशी वाटली बॅग मग? आवडली ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच असे छान छान आणि सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.